विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अर्थव्यवस्थेच्या दुसऱ्या प्रकाराचा अभ्यास या लेक्चरमध्ये करणार आहोत. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये किंवा व्हिडिओमध्ये आपण अर्थव्यवस्था म्हणजे काय, अर्थव्यवस्थेचे वेगवेगळे प्रकार कोणते आणि त्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय त्याचा अभ्यास केला आहे. मी प्राध्यापक डॉक्टर शाहूराज मुळे आपले परत एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. आज आपण समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय, समाजवादी अर्थव्यवस्थेचं नेमकं स्वरूप काय त्याचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. सोशलिस्ट इकॉनॉमी या लेक्चरमध्ये आपण आपल्या अभ्यासाची 3 उद्दिष्टे आपण या ठिकाणी निश्चित केली आहेत. समाजवादी अर्थव्यवस्थेचा अर्थ व संकल्पना अभ्यासणे, समाजवादी अर्थव्यवस्थेचा अर्थ आणि संकल्पनेचा अभ्यास करणे, समाजवादी अर्थव्यवस्थेच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करणे ज्यामुळे समाजवादी अर्थव्यवस्थेचं स्वरूप आपल्या लक्षात येईल, आणि समाजवादी अर्थव्यवस्थेच्या गुणदोषांचा अभ्यास करणे की ज्यामुळे आपल्याला समाजवादी अर्थव्यवस्थेचं खरं स्वरूप या ठिकाणी कळेल. आणि म्हणून समाजवाद आणि समाजवादी अर्थव्यवस्था याचा या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आता समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय हे पाहत असताना प्रस्तावनेमध्ये आपल्याला नेमकी समाजवादी अर्थव्यवस्था का निर्माण झाली, कशा पद्धतीने निर्माण झाली त्याचा या ठिकाणी विचार करायचा आहे. भांडवलशाहीच्या दोषातून ही समाजवादी अर्थव्यवस्था निर्माण झाली आहे. पर्यायी व्यवस्थेची गरज या ठिकाणी निर्माण झाली आहे. भांडवलशाहीमध्ये निरनिराळ्या प्रकारचे दोष आहेत. आर्थिक विषमता, आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण आहे, साधन सामुग्रीचा अपव्यय आहे, वर्ग संघर्ष आहे, श्रमिकांची पिळवणूक आहे, शोषण आहे. अशा अनेक दोष भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये आढळून आल्यामुळं म्हणून जगामध्ये भांडवलशाहीला एक पर्यायी अर्थव्यवस्था असण्याची गरज निर्माण होऊ लागली होती. आणि त्यातच 1917 मध्ये मग रशियामध्ये क्रांती झाली आणि त्या क्रांतीमधून या ठिकाणी रशियातील मार्क्सच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव, जर्मन अर्थशास्त्रज्ञ कार्ल मार्क्स यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव जगातल्या अनेक देशावर पडला आणि त्यामधून मग त्या तत्त्वज्ञानांनी प्रेरित होऊन भांडवलशाहीचे दोष दूर करण्यासाठी, भांडवलशाहीमधून जी लोकांची पिळवणूक होते, जी आर्थिक व्यवस्था निर्माण झालेली होती, जे समाजाचं नुकसान होत होतं, त्याला पर्याय म्हणून भांडवलशाहीला दूर करून या ठिकाणी एक नवीन व्यवस्थेची गरज निर्माण होऊ लागली. आणि 1917 नंतर मग रशियामध्ये अशा प्रकारे समाजवाद या ठिकाणी पुढे आला. या अर्थव्यवस्थेला खऱ्या अर्थाने स्टेट इकॉनॉमी असं या ठिकाणी म्हटलं जातं. आणि या स्टेट इकॉनॉमीमध्ये हे 2 प्रकार या ठिकाणी सांगितले गेलेले आहेत. स्टेट इकॉनॉमीची विभागणी 2 प्रकारामध्ये या ठिकाणी झालेली आहे. पहा आता हे 2 प्रकार नेमके कोणते आहेत. शासकीय अर्थव्यवस्था स्टेट इकॉनॉमी, राज्य अर्थव्यवस्था. याच्यामध्ये मग 2 दृष्टिकोनातून याचा विचार केला जातो. एक सोशलिस्ट, ज्याला आपण समाजवादी अर्थव्यवस्था असं म्हणतो, ती निर्माण झाली सोव्हिएत रशियामध्ये, USSR. सोव्हिएत रशियामध्ये ही अर्थव्यवस्था उदयास आली, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये
उत्पादन साधनांची मालकी ही सामुदायिक असते, कलेक्टिव्ह असते. म्हणजे कलेक्टिव्ह ओनरशिप ज्यामध्ये आहे, सामुदायिक मालकी उत्पादन साधनांची, अशी अर्थव्यवस्था म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था, ज्यामध्ये उत्पादनाची साधने, मीन्स ऑफ प्रोडक्शन, प्रॉपर्टी, ॲसेट ही पूर्णपणे सामुदायिक मालकीची असतात, म्हणजे समाजाच्या मालकीचे असतात. त्याला म्हणायचं समाजवाद. आणि मग साम्यवाद काय आहे, या दोन्हीतला फरक स्पष्ट करत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की उत्पादन साधनांची मालकी कशी आहे याच्यावरनं या ठिकाणी समाजवादी अर्थव्यवस्था, साम्यवादी अर्थव्यवस्था अशा प्रकारचा भेद या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतो. आणि मग साम्यवादी अर्थव्यवस्था म्हणजे नेमकी काय? 1985 पूर्वी चायनामध्ये अशा प्रकारचा हा साम्यवाद होता. कम्युनिस्ट इकॉनॉमी ज्याला आपण म्हणतो, साम्यवादी अर्थव्यवस्था आपण ज्याला म्हणतो. प्री 1985 चायनामध्ये हा साम्यवाद आपल्याला दिसून येतो की ज्यामध्ये स्टेट ओनरशिप आहे, सरकारची मालकी आहे, राज्याची मालकी आहे. कशावर? ऑल प्रॉपर्टीज इन्क्लुडिंग लेबर. लेबरवर सुद्धा समाजाची मालकी आहे. उत्पादनाची साधनं तर समाजाच्या मालकीची आहेतच, सरकारच्या मालकीची आहेतच. प्रॉपर्टी सुद्धा सरकारच्या मालकीची आहे, ॲसेट सरकारच्या मालकीचे आहेत. आणि ज्यामध्ये लेबर सुद्धा, श्रमिकावर सुद्धा सरकारची मालकी आहे. यामध्ये काय दिसते आपल्याला? या ठिकाणी कलेक्टिव्ह ओनरशिप दिसते आहे. समाजवादी अर्थव्यवस्थेत सामुदायिक मालकी दिसते आहे, पण साम्यवादी अर्थव्यवस्थेमध्ये, कम्युनिस्ट इकॉनॉमीमध्ये स्टेट ओनरशिप आहे, सरकारची मालकी आहे. ऑल प्रॉपर्टीज इन्क्लुडिंग लेबर, याच्यामध्ये सरकारची मालकी आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. आणि म्हणून स्टेट इकॉनॉमीचा विचार करत असताना या ठिकाणी आपल्याला दोन प्रकारे त्याचा विचार केला जातो. सोशलिस्ट आणि कम्युनिस्ट अशा दोन प्रकारात त्याचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. आणि म्हणून तुम्हाला लक्षात यावं की समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने कशा पद्धतीची, मालकी कशा प्रकारची आहे, जी सामुदायिक आहे, समाजाची आहे. मग शेती असेल, मग उद्योग असतील, सगळं समाजाच्या मालकीचं, ज्यामध्ये बरोबर त्या समाजाचा, समूहाचा वाटा हा या ठिकाणी समान असतं, अधिकार हा समान असतो. पण या ठिकाणी मात्र साम्यवादी अर्थव्यवस्थेमध्ये देशातली सर्व प्रकारची साधन संपत्ती इन्क्लुडिंग लेबर, श्रमासहित मालकी ही राज्य सरकाराचीच असते, सरकाराची असते असं आपल्याला म्हणता येईल. त्या देशाच्या सरकारची असते असं आपल्याला म्हणता येतं. याच्यानंतर एक महत्त्वपूर्ण बदल असा झाला की 1985 नंतर सरकारने या ठिकाणी चायनानं अनाऊन्स केलं ओपन डोअर पॉलिसी. 1985 मध्ये चायनानं अनाऊन्स केलेलं आहे की ओपन डोअर पॉलिसी म्हणजे चायनामध्ये एक प्रकारे 1985ला मार्केट सोशलिझम आला, म्हणजे बाजार समाजवाद चायनामध्ये या ठिकाणी 1985च्या नंतर आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ चायनाचा मुखवटा हा समाजवादाचा, चायनामध्ये समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुखवटा, परंतु चायनामध्ये मार्केट सोशलिझम, बाजार समाजवाद हा 1985 नंतर आला, कारण चायनाने ओपन डोअर पॉलिसी या ठिकाणी स्वीकारलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून मग हा समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय आणि समाजवादाबद्दलचं या ठिकाणी प्रस्तावना आपली झाल्यानंतर नेमका समाजवाद म्हणजे काय त्याच्या वेगवेगळ्या व्याख्या या ठिकाणी केलेल्या आहेत. सिडने आणि बेएट्रिस वेब यांनी समाजवादाची व्याख्या केली आहे. समाजवादी उद्योग म्हणजे ज्या पद्धतीत राष्ट्रातील उत्पादन साधने सार्वजनिक मालकीची असतात आणि उत्पादनाचं कार्य खाजगी नफ्यासाठी न करता समाजाच्या फायद्यासाठी केलं जातं, त्याला समाजवादी अर्थव्यवस्था असं या ठिकाणी सिडने आणि बेएट्रिस वेब यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर एच.डी. डिकिन्सन यांची एक व्याख्या आहे. एच.डी. डिकिन्सन असं म्हणतात की भौतिक उत्पादन साधनांची मालकी संपूर्ण समाजाकडे, उत्पादन प्रक्रिया चालवण्याचा अधिकार संपूर्ण समाजाकडे आणि उत्पादनाचे समान वाटप करण्याच्या व्यवस्थेस समाजवादी अर्थव्यवस्था असं या ठिकाणी म्हटलं जातं. आणि म्हणून एच.डी. डिकिन्सन यांनी आणि सिडने आणि बेएट्रिस वेब यांनी या ठिकाणी दोन व्याख्या सांगितलेल्या आहेत समाजवादी अर्थव्यवस्थेचा. यावरनं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधनं ही सरकारी मालकीची, सार्वजनिक मालकीची असतात आणि वस्तू व सेवांचं उत्पादन विभाजन सरकारमार्फत केलं जातं, अशा अर्थव्यवस्थेला समाजवादी अर्थव्यवस्था असं या ठिकाणी म्हटलं जातं. भांडवलशाहीच्या अगदी विरुद्ध अशा पद्धतीचं, भांडवलशाहीमध्ये उत्पादनाची साधनं ही खाजगी मालकीची आहेत,
इथं उत्पादनाची साधनं ही समाजाच्या मालकीची आहेत, सरकारच्या मालकीची आहेत. उत्पादनासंबंधीचे सर्व निर्णय घेण्याचा अधिकार हा समाजाचा आहे आणि म्हणून या ठिकाणी समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये हे आपल्याला भौतिक उत्पादन साधनांची मालकी ही संपूर्ण समाजाकडे असलेली आपल्याला दिसून येते. या वेगवेगळ्या व्याख्येवरनं या ठिकाणी त्याची वेगवेगळी वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी लक्षात येतात आणि म्हणून समाजवाद आणि समाजवादी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती आहेत त्याचा या ठिकाणी आपण अभ्यास करूया. समाजवादी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये. उत्पादनाची साधनं सरकारी मालकीची. भांडवलशाही अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये पाहत असताना आपण पाहिले की उत्पादन साधनं ही खाजगी मालकीची आहेत, पण या ठिकाणी उत्पादनाची साधनं ही सरकारी मालकीची, म्हणजेच समाजाच्या मालकीची. मग त्या उत्पादन साधनांचा वापर कशा पद्धतीने करायचा, कोठे करायचा, कशासाठी करायचा, किती प्रमाणात करायचा याचे निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णपणे सरकारचा, समाजाचा. म्हणून उत्पादनाची साधनं जी काही आहेत, श्रम, भूमी, भांडवल, या उत्पादन साधनावर मालकी ही सरकारची आहे आणि म्हणून सरकारच्या मालकीची ही उत्पादनाची साधनं आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणून हे पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य समाज उपयोगी वस्तूची निर्मिती. अर्थातच उत्पादनाची साधनं सरकारच्या मालकीची असल्यामुळे या ठिकाणी समाज उपयोगी वस्तूंची निर्मिती केली जाते. कारण उत्पादन करत असताना समाजाचा अधिकाधिक फायदा कसा होईल, समाजासाठी वस्तूंची निर्मिती कशी होईल आणि म्हणून समाज उपयोगी वस्तूंची निर्मिती या ठिकाणी समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये केली जाते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये नफा हा दृष्टिकोन असतो, त्याच्यामुळे त्या ठिकाणी चैनीच्या वस्तूंची निर्मिती केली जाते, पण समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये समाज उपयोगी वस्तूंची निर्मिती केली जाते. त्याच्यानंतर सरकारी निर्णय. वस्तूंची निर्मिती करत असताना वस्तूंचं उत्पादन, वस्तूंचं वितरण, वस्तूचा विनिमय, उपभोग यासंबंधी सरकारी निर्णय घेतले जातात. सरकारी पातळीवरून या ठिकाणी आदेश दिले जातात. त्याप्रमाणे मग या सर्व आर्थिक क्रियाला चालना मिळत असते. म्हणून सरकारी निर्णय. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये बाजार यंत्रणेमार्फत निर्णय होत असतात, पण या ठिकाणी सरकारी निर्णयानुसार अर्थव्यवस्थेचं या क्रिया अर्थव्यवस्थेतल्या पार पाडल्या जात असतात. म्हणून समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सरकारी निर्णय हे एक महत्त्वपूर्ण त्याचं वैशिष्ट्य आहे. नफा हा मुख्य हेतू नसतो, या ठिकाणी समाज कल्याण हा मुख्य हेतू असतो. नफ्याच्या प्रेरणेने उत्पादन या ठिकाणी होत नाही, तर समाज कल्याणाच्या प्रेरणेने उत्पादन होत असतं. म्हणून समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये नफा हा मुख्य हेतू नसतो, तो दुय्यम असतो. ना नफा ना तोटा या तत्वावर या ठिकाणी या अर्थव्यवस्था किंवा अर्थव्यवस्थेचे निर्णय या ठिकाणी घेतले जातात. पुढचं वैशिष्ट्य सामाजिक न्याय किंवा लाभ या दृष्टिकोनातून समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये विचार केला जातो. समाजामध्ये अधिकाधिक न्याय कसा निर्माण होईल, सामाजिक न्यायाची संकल्पना साम्यवादी अर्थव्यवस्थेमध्ये, समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये असते. समाजाचा अधिकाधिक लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून उत्पादनासंबंधी, वितरणासंबंधी, विनिमयासंबंधी, उपभोगासंबंधीचे सर्व निर्णय घेतले जातात. म्हणजे या अर्थव्यवस्थेमध्ये चालणाऱ्या सर्व आर्थिक क्रिया या सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी राबवल्या जातात. म्हणून समाजवादी अर्थव्यवस्थेचं हे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. ग्राहक हा सार्वभौम नसतो, कारण बाजार यंत्रणा या ठिकाणी अस्तित्वात नसल्याने किंवा बाजार यंत्रणेनुसार निर्णय होत नसल्याने या ठिकाणी ग्राहक हा सार्वभौम नसतो, तर ग्राहकाच्या उपभोगावर, उत्पादकाच्या उत्पादनाच्या निर्णयावर या ठिकाणी सरकारचं नियंत्रण असतं. ग्राहकाला कोणत्या वस्तूचं उत्पादन उपभोग ग्राहकाने घ्यावा, कशा पद्धतीने घ्यावा याच्या संबंधीचे निर्णय सरकार या ठिकाणी घेत असतं. पण भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहक हा सार्वभौम असतो, त्याच्या मागणीप्रमाणे उत्पादन केलं जातं. या ठिकाणी मात्र समाजाच्या मागणीप्रमाणे, समाजाच्या फायद्याप्रमाणे किंवा समाजाचा लाभ कशा पद्धतीने होईल त्याप्रमाणे या ठिकाणी निर्णय घेतला जातो. म्हणून एकट्या ग्राहक या ठिकाणी त्याला फारसं महत्त्व या ठिकाणी नसतं, त्याच्या स्वातंत्र्यावर या ठिकाणी मर्यादा असते आणि म्हणून समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहक हा सार्वभौम नसतो असं एक वैशिष्ट्य सांगता येईल. आर्थिक नियोजन या ठिकाणी असतं. सर्व निर्णय हे केंद्रीय पातळीवरून घेतले जातात, सरकारी पातळीवरून घेतले जातात. म्हणून समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक नियोजनाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. रशियामध्ये 1917ला जेव्हा रशियामध्ये भांडवलशाही जाऊन समाजवादी अर्थव्यवस्था निर्माण झाली, तेव्हा रशियाने 1928-29 पासून आर्थिक नियोजनाला सुरुवात केली आणि आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून रशियाने मोठ्या प्रमाणात आपला आर्थिक विकास घडवून आणलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक नियोजनाला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं जातं. आणि वर्गविरहित समाज रचना.
या ठिकाणी मालक, मजूर, भांडवलदार, कामगार अशा प्रकारचे श्रीमंत, गरीब अशा प्रकारचे जे काही वर्ग भांडवलशाहीमुळे जे निर्माण झाले होते आणि त्यांच्यामध्ये जो वर्ग संघर्ष सातत्याने निर्माण होत होता, वर्ग संघर्षामुळे समाजाचं नुकसान होत होतं, तशा प्रकारचा वर्ग संघर्ष या समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला दिसत नाही. कारण या अर्थव्यवस्थेमध्ये वर्गविरहित समाज अशा प्रकारचा असतो. कारण उत्पादनाची साधनही खाजगी मालकीची नसतात. वारसा हक्क किंवा अशा पद्धतीनं खाजगी मालमत्तेचा हक्क अशा प्रकारे या गोष्टी समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये नसल्यामुळं कोणत्याही प्रकारचा वर्ग या ठिकाणी निर्माण होत नाही. समाजवादी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर समाजवादी अर्थव्यवस्थेचं स्वरूप आपल्या लक्षात येतं. या समाजवादी अर्थव्यवस्थेचे वेगवेगळे फायदे कोणते आहेत त्याचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. त्यामध्ये पहिला फायदा आपण पाहणार आहोत तो म्हणजे आर्थिक समानता. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सर्वत्र आर्थिक समानता दिसून येते. आर्थिक विषमता या ठिकाणी नसते. कारण खाजगी मालमत्तेचा आणि वारसा हक्क यामध्ये अस्तित्वात असत नाही. त्यामुळे आर्थिक विषमता निर्माण होत नाही. म्हणून समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक समानता दिसून येते. हा एक मोठा फायदा या अर्थव्यवस्थेमध्ये आहे. कारण उत्पादनाची सर्व साधने सरकारच्या मालकीची, समाजाच्या मालकीची असतात. त्यामुळे समाजवादामध्ये आर्थिक विषमता निर्माण न होता आर्थिक समानता निर्माण होते. गरीब श्रीमंत अशा प्रकारची दरी या ठिकाणी नसते किंवा हा वर्ग या ठिकाणी अस्तित्वात असत नाही. तर सर्वांना समान संधी मिळून समाजाच्या किंवा देशातल्या सर्व लोकांमध्ये आर्थिक समानता निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. हा एक त्याचा गुण असा आपल्याला म्हणता येईल. दुसरा फायदा आहे सामाजिक समता. जसं भांडवलशाहीमध्ये वरिष्ठ कनिष्ठ, उच्च नीच, गरीब श्रीमंत अशा प्रकारचे वर्ग सामाजिक पातळीवर असतात. त्यावरनं त्या वर्गामध्ये मग प्रतिष्ठित, अप्रतिष्ठित अशा प्रकारची भावना निर्माण झालेली दिसते. तसं समाजवादामध्ये अशा प्रकारचे वर्ग अस्तित्वात येत नाहीत किंवा असे वर्ग नसतात. सामाजिक पातळीवर सुद्धा समता त्या ठिकाणी असते. ज्या पद्धतीने आर्थिक पातळीवर आर्थिक समानता असते त्याचप्रमाणे सामाजिक पातळीवर सुद्धा सामाजिक समता निर्माण झालेली असते. कुठल्याही प्रकारचा भेदाभेद त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. कारण उत्पादनाच्या ज्या क्रिया आहेत किंवा उत्पादनाची जी साधनं आहेत यावर सरकारची पूर्ण मालकी असते, सरकारचं नियंत्रण असतं. आणि म्हणून समाजवादामध्ये या ठिकाणी सामाजिक समता प्रस्थापित झालेली आपल्याला दिसून येते. हा समाजवादी अर्थव्यवस्थेचा एक गुण आहे असं आपल्याला म्हणता येईल. तिसरा फायदा असा आहे साधन सामग्रीचा योग्य उपयोग. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची सर्व साधनं ही समाजाच्या, सरकारच्या मालकीची असतात. आणि अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्या वस्तूचं उत्पादन करावं, किती प्रमाणात करावं, कोठे करावं, त्यासाठी साधन सामुग्रीचं वाटप कशा पद्धतीने झालं पाहिजे हे सर्व निर्णय सरकारी पातळीवरून घेतले जातात. त्यामुळं मर्यादित असलेली साधन सामुग्री तिचा योग्य उपयोग होण्याच्या दृष्टिकोनातून सरकारकडून योग्य ते निर्णय समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये घेतले जातात. त्यामुळे साधन सामग्रीचा योग्य उपयोग या ठिकाणी होतो. भांडवलशाहीमध्ये नफ्याच्या प्रेरणेने उत्पादन केलं जातं. त्यामुळे बाजारपेठेमध्ये ज्या वस्तूंना मागणी आहे अशाच वस्तूंची निर्मिती केली जाते. काही वेळेला मग चैनीच्या वस्तूंची निर्मिती भांडवलदाराकडून होते कारण त्यांना नफा मिळवायचा असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी मग साधन सामुग्रीचा अपव्यय होण्याची शक्यता असते. साधन सामुग्रीचा अयोग्य वापर होण्याची शक्यता भांडवलशाहीमध्ये असते. परंतु समाजवादामध्ये साधन सामुग्रीवर
ची मालकी ही सरकारची असल्या कारणाने त्या साधन सामुग्रीचा योग्य उपयोग कसा होईल, त्यामधून समाजाचा अधिकाधिक फायदा कसा होईल, समाजाचा अधिकाधिक या ठिकाणी भलं कसं होईल किंवा समाजाचा अधिकाधिक विकास कसा होईल या दृष्टिकोनातून ती साधन सामुग्री उपयोगात आणली जाते. म्हणून समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये साधन सामुग्रीच्या योग्य वापराकडे अधिक लक्ष दिलं जातं. हा त्याचा एक मोठा गुण आहे असं आपल्याला म्हणता येईल. चौथा फायदा असा आहे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्राचा अभाव दिसतो आपल्याला, कारण तेजी मंदीची चक्र या ठिकाणी निर्माण होत नाहीत. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये तेजी मंदी चक्र निर्माण होतात कारण बाजार यंत्रणेनुसार ही अर्थव्यवस्था चालते, किंमत यंत्रणेप्रमाणे ही अर्थव्यवस्था कार्य करते. त्याच्यामुळे तेजीच्या काळामध्ये वस्तूच्या किमती वाढत जातात, मंदीच्या काळामध्ये वस्तूच्या किमती कमी होत जातात. त्यानुसार मग अर्थव्यवस्थेतलं उत्पादनाचं चक्र हे बदलत जातं. म्हणून तेजी आणि मंदी या ज्या अवस्था आहेत, या अवस्थेचं अतिरेकीपणा हा कोणत्याही अर्थव्यवस्थेला या ठिकाणी नुकसानदायक ठरतो. अधिक तेजी असेल तर त्या ठिकाणी सुद्धा अर्थव्यवस्थेचं नुकसान होतं. मंदीच्या खाईमध्ये अर्थव्यवस्था लोटली गेली तर त्यामुळेही अर्थव्यवस्थेचं नुकसान होतं. परंतु या ठिकाणी उत्पादनाचे निर्णय, वितरणाचे निर्णय, विनिमयाचे निर्णय, उपभोगाचे निर्णय सुद्धा सामाजिक पातळीवरून किंवा सरकारी पातळीवरून या अर्थव्यवस्थेमध्ये घेतले जातात. म्हणून समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्राचा अभाव आपल्याला दिसतो. व्यापार चक्र या अर्थव्यवस्थेमध्ये दिसून येत नाहीत. म्हणजे तेजी मंदीची चक्रापासून ही अर्थव्यवस्था मुक्त असते असं आपल्याला म्हणता येईल. मग हा सुद्धा त्याचा एक मोठा फायदा आहे असं म्हणता येईल. वर्ग संघर्षाचा अभाव. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये वर्गविरहित समाजाची निर्मिती झालेली असते. मार्क्सने म्हटलंय की समाजवादी भांडवलशाही अर्थव्यवस्थेला पर्यायी अर्थव्यवस्था निर्माण करायची आहे. म्हणजेच ती अर्थव्यवस्था वर्गविरहित अर्थव्यवस्था असली पाहिजे. कोणत्याही प्रकारची वर्ग त्या अर्थव्यवस्थेमध्ये असता कामा नयेत. श्रीमंत, गरीब, भांडवलदार, कामगार, मालक, मजूर अशा प्रकारचे वर्ग आणि एक वर्ग दुसऱ्या वर्गाची पिळवणूक करतोय, शोषण करतोय अशा प्रकारचं चित्र समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये असता कामा नये. म्हणून कारण त्यामधून वर्गसंघर्ष निर्माण होतो आणि वर्गसंघर्षामुळं या ठिकाणी अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होतो. म्हणून वर्गविरहित अशा प्रकारची समाजरचना निर्माण होणं गरजेचं आहे आणि ती समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये असते, समाजवादामध्ये ती निर्माण होते. म्हणून त्या ठिकाणी वर्गसंघर्षाचा अभाव दिसतो आपल्याला. कुठल्याही प्रकारचा वर्गसंघर्ष या ठिकाणी दिसत नाही. हा सुद्धा त्याचा एक मोठा फायदा आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि पुढचा फायदा असा आहे, बेकारी टाळता येते. कारण या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधनं ही सरकारच्या मालकीची असतात, सामुदायिक मालकीची असतात, समाजाच्या मालकीची असतात. यामुळं प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कार्यक्षमतेनुसार या ठिकाणी काम मिळतं. प्रत्येक व्यक्तीच्या श्रमाचा वापर अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी करून घेतला जातो आणि म्हणून या अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारीचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेला दिसत नाही. बेकारी या ठिकाणी टाळता येते कारण सरकार प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी काम देत असतं. सरकार प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देत असतं आणि त्याच्याकडे असलेला श्रमाचा वापर हा आर्थिक विकासासाठी, उत्पादनासाठी या ठिकाणी सरकारकडून करून घेतला जातो. त्यामुळं अशा अर्थव्यवस्थेमध्ये बेकारी ही आपल्याला दिसत नाही किंवा बेकारी टाळता येते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. असे वेगवेगळ्या प्रकारचे फायदे या ठिकाणी समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला दिसून येतात. असे जरी फायदे असले तरी समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये काही दोषही सुद्धा आपल्याला दिसतात. त्यामध्ये मग पहिला दोष आहे व्यक्ती स्वातंत्र्याचा अभाव. हा पहा, ही खूप महत्वाचा अशा प्रकारची हा मुद्दा आहे किंवा ही महत्वाची गोष्ट आहे. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये कितीही विकास झाला, उत्पादन मोठ्या प्रमाणात झालं, लोकांना भौतिक वस्तू मोठ्या प्रमाणात उपभोगायला मिळत असतील, पण त्याचबरोबर जर समजा व्यक्ती स्वातंत्र्य त्या ठिकाणी नसेल तर एक प्रकारची अपूर्णता किंवा एक प्रकारचं नैराश्य लोकांमध्ये दिसतं. कारण कुठल्याही उपभोक्त्याला या ठिकाणी स्वातंत्र्य त्या ठिकाणी नसते. कोणत्या वस्तूचा किती प्रमाणात कशा पद्धतीने उपभोग घ्यावा, कुठे किती घ्यावा याबद्दलचे कुठलाही निर्णय उपभोक्त्याला वैयक्तिक पातळीवर घेता येत नाही. सरकार हे ठरवून देतं आणि सरकारी पातळीवरून याचे निर्णय घेतले जातात. देशामध्ये कोणत्या वस्तूची निर्मिती व्हावी हा निर्णय सरकारी पातळीवरून घेतला जातो आणि म्हणून व्यक्तिगत स्वातंत्र्याचा या ठिकाणी लोप होतो. लोकांना स्वातंत्र्य मिळत नाही.
भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये हा गुण समजला जातो. भांडवलशाहीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य अबाधित असतं, पण समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये मात्र लोकांच्या व्यक्ती स्वातंत्र्याकडे दुर्लक्ष केलं जातं. व्यक्ती स्वातंत्र्याचा या ठिकाणी लोप होतो. हा समाजवादी अर्थव्यवस्थेतला एक मोठा दोष आहे असं आपल्याला म्हणता येईल. पुढचा दोष आहे राज्यकर्त्यांची हुकुमशाही निर्माण होण्याची शक्यता असते. आपण आता चीनचं उदाहरण आपल्या समोर आहे. चीनमध्ये एका पक्षाची हुकुमशाही बऱ्याच कालावधीपासून या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसते आहे आणि त्यामुळे त्या हुकुमशाहीचा परिणाम चीन हा इतर देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये, इतर देशांच्या सीमा भागामध्ये या ठिकाणी लुडबुड करताना दिसतोय, अतिक्रमण करताना आपल्याला दिसतोय. त्याचबरोबर देशातल्या लोकांवर सुद्धा एक प्रकारची हुकुमशाही राजवट लादलेली या ठिकाणी दिसते. आपला उत्तर कोरियासारखा देश असलेल्या उत्तर कोरियामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अशा राज्यकर्त्याची हुकुमशाही निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये काही गुण असले तरी सुद्धा त्यामध्ये दोषी आढळून येतात. त्या देशातल्या राज्यकर्त्यांची हुकुमशाही त्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होते आणि हुकुमशाही जेव्हा निर्माण होते तेव्हा त्या अर्थव्यवस्थेला किंवा तिथल्या देशातल्या लोकांना अनेक संकटांना या ठिकाणी सामोरं जावं लागतं. म्हणून राज्यकर्त्यांची हुकुमशाही हा समाजवादी अर्थव्यवस्थेतला एक दोष आहे असं आपल्याला म्हणता येईल. सरकारी नियंत्रणाचा अतिरेक. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक नियोजनाचा अंगीकार केला जातो. नियोजनाच्या माध्यमातून विकास करण्याचा प्रयत्न केला जातो. सर्व निर्णय हे केंद्रीकृत पातळीवरून घेतले जातात. ही अर्थव्यवस्था केंद्रित अर्थव्यवस्था अशी अर्थव्यवस्था असते आणि म्हणून मग सरकारी नियंत्रणाचा अतिरेक या ठिकाणी होतो. प्रत्येक गोष्टीमध्ये सरकारीच पातळीवर निर्णय होत असल्यामुळं लोकांना ही सरकारी नियंत्रण लोकांना जाचक वाटायला लागतात. सरकारी नियंत्रणाचा अतिरेक झाल्यामुळं लोकांचं जगणं हे सुसह्य होत नाही. लोकांचं जगणं हे या ठिकाणी अवघड होतं लोकांना जगणं, कारण त्यांना अनेक नियंत्रणाला या ठिकाणी किंवा अडीअडचणीला सामोरं जावं लागतं. एकतर व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप झालेला असतो आणि त्यामुळं समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये या सरकारी नियंत्रणाचा अतिरेकामुळं या ठिकाणी लोकांचं जगणं हे अधिक जटिल बनतं, गुंतागुंतीचं बनतं किंवा त्यांना अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. म्हणून सरकारी नियंत्रणाचा अतिरेक हा सुद्धा समाजवादी अर्थव्यवस्थेतला एक दोष आहे असं आपल्याला म्हणता येईल. संसाधनाचा अपव्यय होण्याची शक्यता. सरकारी पातळीवरून निर्णय घेतले जातात आणि उत्पादनाचा निर्णय सरकारी पातळीवरून घेतला जातो, वितरणाचा निर्णय सरकारी पातळीवरून घेतला जातो. अशा वेळेला जर समजा सरकारचा निर्णय चुकला तर या ठिकाणी संसाधनाचा अपव्यय होण्याची शक्यता असते. अशा प्रकारच्या देशातले सरकार हे भावनेच्या भरामध्ये अनेक वेळेला निर्णय घेण्यामध्ये चूक करतात आणि त्यामुळं मग त्या ठिकाणी वापरली जाणारी संसाधनं ही राष्ट्रीय संपत्ती असते शेवटी आणि त्या संपत्तीचा अपव्यय होण्याची अधिक शक्यता असते. बाजार यंत्रणेप्रमाणे या ठिकाणी निर्णय घेतले जात नाहीत. लोकांना काय पाहिजे, लोकांची गरज काय आहे, लोकांची आवश्यकता काय आहे हे पाहून या ठिकाणी निर्णय घेतले जात नाहीत. तर एकंदरीत देशाचा विचार करून मग त्या ठिकाणी मग ते पक्ष कोणत्या पद्धतीचा आहे, ते पक्ष चालवणारे लोक कशा पद्धतीचे आहेत त्याच्यानुसार मग या ठिकाणी उत्पादन, वितरण, विनिमय याचे निर्णय या ठिकाणी घेतले जातात आणि यामधून मग निर्णय घेण्यामध्ये चूक झाली तर संसाधनाचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा निर्माण होऊ शकते असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून हा एक दोष आहे त्याच्यामध्ये. पुढे कार्यक्षमता आणि उत्पादकता कमी होते. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये लोकांना स्वातंत्र्य नसतं, उत्पादकांना उत्पादन करण्याचं स्वातंत्र्य नसतं, उपभोक्त्यांना उपभोगाचं स्वातंत्र्य नसतं आणि त्यामुळं मग त्यांच्या जीवन व्यवहारावर सरकारचं पूर्ण नियंत्रण असतं. त्यामुळं ज्या ठिकाणी लोकांना मग काम करायला सांगितलं जातं किंवा ज्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होतो त्या ठिकाणी लोक अधिक कार्यक्षमतेने काम करत नाहीत. त्याचबरोबर त्यांची उत्पादकताही कमी होते, कारण अधिक कार्यक्षमतेने काम करूनही त्यांना त्या पद्धतीने मोबदला मिळत नाही. म्हणून काम करण्याची प्रेरणा त्यांची नाहीशी होते, काम करण्याची उर्मी त्यांच्या ठिकाणची नाहीशी होते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत नफा ही प्रेरणा असते आणि नफा अधिक मिळत असेल तर अधिक उत्पादन केलं जातं. उत्पादन अधिक होत असेल तर श्रमिकांना मग अधिक वेतन पण या ठिकाणी मिळू शकतं. म्हणून अधिक वेतनाची प्रेरणा त्या ठिकाणी असते, अधिक नफ्याची प्रेरणा भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये असते. पण या ठिकाणी अशा प्रकारच्या कोणत्याच प्रेरणा नसतात. सरकार सांगेल त्या पद्धतीचं काम या ठिकाणी करावं लागतं लोकांना. त्यामुळं ते परिपूर्ण कार्यक्षमतेने काम करतीलच असं सांगता येत नाही. म्हणून कार्यक्षमता आणि उत्पादकता कमी होण्याची शक्यता
या अर्थव्यवस्थेमध्ये असते, म्हणून समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये हा एक दोष आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि शेवटचा दोष आहे की नोकरशाहीचा धोका या अर्थव्यवस्थेमध्ये अधिक असतो. कारण नोकरशाहीच्या हातामध्ये ही अर्थव्यवस्थेची सूत्र असतात. कारण सरकारी पातळीवरूनच सर्व निर्णय घेतले जातात. हे निर्णय राबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात नोकरशाही या ठिकाणी कार्यरत असते. परंतु या नोकरशाहीचा खूप मोठा धोका या ठिकाणी समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होतो. लोकशाहीसारख्या देशामध्ये त्या ठिकाणी लोकांना स्वातंत्र्य, विरोधी पक्ष असतानाही या ठिकाणी लोकशाहीमध्ये सुद्धा अनेक वेळेला ओरड केली जाते की नोकरशाहीने लोकशाही ताब्यात घेतलेली आहे, अशी ओरड लोकशाहीसारख्या देशामध्ये आपल्याला दिसते. मग या ठिकाणी तर समाजवादामध्ये सरकारी पातळीवरूनच पूर्ण निर्णय घेतले जातात आणि त्यामुळे मग या ठिकाणी तर नोकरशाहीचा धोका हा लोकशाहीतील धोक्यापेक्षा हा अधिक मोठा असतो. त्यामुळं लोकांना मग अन्याय अत्याचाराला या ठिकाणी सामोरं जावं लागतं आणि लोकांना मग जीवन जगणंही असह्य होतं आणि त्यामधून मग लोकांना सुख मिळत नाही, समाधान मिळत नाही. म्हणून नोकरशाहीचा धोका हा समाजवादी अर्थव्यवस्थेला खूप मोठा धोका आहे. आणि म्हणून या ठिकाणी समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये जसे गुण आहेत तसे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये या ठिकाणी आपल्याला दोष सुद्धा दिसतात. अशा प्रकारची समाजवादी अर्थव्यवस्था ही देशामध्ये, वेगवेगळ्या देशामध्ये आपल्याला निर्माण झालेली दिसते. रशियासारख्या देशामध्ये ही समाजवादी अर्थव्यवस्था 1917च्या नंतर निर्माण झाली होती. परंतु गोर्बाचोव सरकारच्या काळामध्ये रशियामध्ये लोकशाहीचे वारे वाहू लागले. रशियाच्या नंतर मग तुकडे पडले आणि रशियामध्ये मग लोकशाही ह्या तत्वानुसार रशियामध्ये मग कारभार चालतो आहे. रशियामधून हा समाजवाद हा आता नाहीसा, जवळपास नाहीसा झाला असं आपल्याला म्हणता येईल. चीनसारखा देश आहे. चीनसारख्या देशामध्ये सुद्धा 1949 मध्ये चीनमध्ये हा साम्यवाद आला. कम्युनिस्ट इकॉनॉमी हे चीनमध्ये आली. साम्यवादी अर्थव्यवस्था चीनमध्ये आली 1949ला आणि या चीनने संपूर्ण सूत्रे आपल्या ताब्यात घेतली सरकारने चीनमधल्या अर्थव्यवस्थेची. आणि त्यामध्ये मग या ठिकाणी 1985 पर्यंत ही अशाच पद्धतीची साम्यवादी किंवा समाजवादी अर्थव्यवस्था या देशामध्ये होती. सर्व निर्णय सरकारी पातळीवरून घेतले जात होते. परंतु 1985 नंतर चीनने ओपन डोअर पॉलिसीचा अंगीकार केला, अनाउन्समेंट केली आणि आता वरवरचा चेहरा फक्त चीनचा साम्यवादाचा आहे. आर्थिक पातळीवर चीननं आपलं धोरण खुलं केलेलं आहे. ओपन डोअर पॉलिसी चीननं अवलंबलेली आहे. त्यामुळे चीनमध्ये भांडवल, श्रम ह्या सगळ्या गोष्टी चीनमध्ये येतात, चीनमधून बाहेर जातात. अनेक वस्तू व सेवा चीनमधून बाहेर जातात, चीनमध्ये येतात. म्हणून चीनचा चेहरा आता पूर्णपणे हे बदललेला आहे. आर्थिक पातळीवरचा आपण म्हणतो, पण राजकीय पातळीवर चीनमध्ये जरी साम्यवाद किंवा समाजवादी अर्थव्यवस्था आपल्याला दिसत असली तरी सुद्धा आर्थिक पातळीवर मात्र चीन हा खऱ्या अर्थानं समाजवादी किंवा साम्यवादी राहिलेला नाही. क्युबासारख्या देशामध्ये सुद्धा अशा प्रकारची ही अर्थव्यवस्था होती. उत्तर कोरिया या देशामध्ये ही समाजवादी अर्थव्यवस्था किंवा ही साम्यवादी अर्थव्यवस्था असलेली आपल्याला दिसून येते. मित्रांनो, या ठिकाणी अर्थव्यवस्थेच्या प्रकारापैकी हा दुसरा प्रकार आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय, त्याची वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्ये, समाजवादी अर्थव्यवस्थेचे गुण, समाजवादी अर्थव्यवस्थेचे दोष या ठिकाणी आपण पाहिले. निखळ समाजवाद, ज्याप्रमाणे आपण निखळ भांडवलशाही कुठल्या देशामध्ये नाही, शुद्ध भांडवलशाही, त्याचप्रमाणे निखळ समाजवाद ही कोणत्याच जगामध्ये, देशामध्ये असलेला आपल्याला दिसत नाही. कारण पूर्णपणे समाजवादावर आधारलेली अर्थव्यवस्था आज जगात शोधून सापडत नाही. कारण बऱ्याच अर्थव्यवस्थांनी या ठिकाणी जागतिकीकरणाच्या काळामध्ये आपली दारं या ठिकाणी उघडी केलेली आहेत, खुली केलेली आहेत आणि त्यामुळं त्यांचा फक्त वरवर चेहरा जरी समाजवादाचा असला तरी पण या ठिकाणी आर्थिक पातळीवर अनेक खुलं धोरण जगातल्या बहुतांश देशांनी अवलंबलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून निखळ भांडवलशाही दिसत नाही आपल्याला, निखळ समाजवाद दिसत नाही. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये काही दोष आपल्याला दिसतात, समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये काही दोष दिसतात. परंतु आज मग जगातल्या अनेक देशांमध्ये नेमकी अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे त्याचा विचार या ठिकाणी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये करायचा आहे. ती अर्थव्यवस्था म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था आहे. ही भांडवलशाहीचे दोष दूर करून आणि समाजवादी अर्थव्यवस्थेतले दोष दूर करून या दोन्ही व्यवस्थेतले गुणांचं मिश्रण किंवा सुवर्णमध्य साधणारी मिश्र अर्थव्यवस्था ही जगामध्ये ही तिसरी अर्थव्यवस्था आहे. तिसरा प्रकार आहे. तो नेमका काय आहे हे आपण पुढच्या तासामध्ये पाहणार आहोत. त्यामुळं आज मी या ठिकाणी थांबतो. परत आपले सर्वांचे धन्यवाद.